नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा न्यायालय पदभरती 2023साठी तुम्ही फॉर्म भरलेले असतील, सिपाई हमाल, लिपिक आणि स्टेनोसाठी, तर त्याची दुसरी आन्सर कीची तुम्ही वाट पाहून आहात। परंतु मित्रांनो, अजूनपर्यंत तरी दुसरी आन्सर की जी आहे ती प्रसिद्ध झालेली नाही। जशी प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत त्याची माहिती सर्वात अगोदर शेअर केली जाईल। तर बघा मित्रांनो, लॉग इन जे आहे करून पाहिल्यानंतर अशा पद्धतीने अजूनही एरर तुम्हाला या ठिकाणी दाखवत असेल, तर आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे मित्रांनो, सिपाई पदासाठी आणि लिपिक पदासाठी त्याचबरोबर स्टेनोसाठी जिल्ह्यानुसार तुमच्या किती अर्ज आलेले आहेत आणि एकूण अर्ज किती आलेले आहेत त्याची माहिती। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, तुमचं इथं जिल्हा पाहायला भेटेल, इथं लघुलेखक, क्लार्क आणि सिपाई, तर एकूण ह्या तिन्हीचे मिळून एकूण किती अर्ज आले ते इथं तुम्हाला पुढं पाहायला भेटेल। तर आपण पाहू शकता, पहिला जिल्हा आहे अहमदनगर, यामध्ये लघुलेखकसाठी 510 अर्ज आलेत, क्लर्कसाठी 4980 आणि मित्रांनो सिपाई पदासाठी 12307। त्यानंतर अकोलासाठी लघुलेखक 142, क्लर्क 1424 आणि सिपाई पदासाठी 5317। आता मित्रांनो, तुम्हाला हे प्रत्येक जिल्ह्यानुसार मी दाखवत आहे, कारण की तुमचा प्रत्येक जिल्ह्यानुसार 1:7 याप्रमाणे कट ऑफ लागणार आहे। म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहेत, समजा पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं, सिपाईसाठी 86 विद्यार्थ्यांना निवडायचं आहे, उमेदवारांना निवडायचं आहे, तर 1:7 एवढे उमेदवार त्या जागेनुसार बोलवले जातील। म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे तिथंच तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे, त्या जिल्ह्यापुरतंच तुमचा कट ऑफ लागणार आहे। तर त्यानुसार मग तुमच्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले ते तुम्हाला इथं पाहायला भेटेल। त्यानुसार ठरवू शकता की बाबा कितीपर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतं, मग त्यानुसार अर्ज आलेली संख्या तुम्हाला या ठिकाणी समजेल। त्याच्यानंतर पहा, अमरावतीमध्ये मित्रांनो लघुलेखकसाठी 234, क्लार्कसाठी 6635 आणि सिपाईसाठी 10014 अर्ज आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर 124 स्टेनो, क्लर्क 3196 आणि पिऊनसाठी 8156। त्यानंतर बीड जिल्ह्यासाठी 65 स्टेनोसाठी, क्लार्कसाठी 2324, सिपाई पदासाठी 5287। तर तुमच्या जिल्ह्यानुसार मित्रांनो या ठिकाणी ही माहिती आहे। तुमचा जिल्हाही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना तुमचे मार्क्सही कळतील आणि किती अर्ज आले तेही तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। त्यानंतर भंडारा जिल्हा स्टेनो 58, क्लार्क 977, सिपाई 2797। त्यानंतर बुलढाणा जिल्हा स्टेनो 163, क्लार्क 3185 आणि सिपाईसाठी 9297। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा पहा, 184 अर्ज या ठिकाणी स्टेनोसाठी आहेत, क्लर्क 2721 आणि सिपाईसाठी 7007 अर्ज। त्यानंतर सिटी सिव्हिल मुंबई स्टेनो 0 दाखवत आहे, क्लर्क 6284, सिपाईसाठी पहा 15688 अर्ज आलेले आहेत। त्यानंतर CMM मुंबई स्टेनो 9, क्लार्क 603 आणि 1260, सिपाई हमाल। त्यानंतर स्मॉल कोच मुंबई जी कोर्ट आहे त्या ठिकाणी स्टेनो 64 आणि लिपिक 721 आणि मित्रांनो सिपाई हमाल 2930। धुळेसाठी स्टेनो 15, त्यानंतर क्लर्कसाठी 768, सिपाईसाठी 1647। गडचिरोली स्टेनो 28, क्लार्क 1416 आणि मित्रांनो सिपाई हमालसाठी 1595। गोंदिया जिल्हा स्टेनो 32, त्यानंतर लिपिक 1145, सिपाई हमाल 1778। आता सिपाई हमालमध्ये हमालचं पद काही ठिकाणी आहे आणि सिपाईचं पद भरपूर ठिकाणी आहे। त्यानंतर जळगाव स्टेनोसाठी 20, क्लार्क 2150, सिपाई हमाल 5549। जालना जिल्हा स्टेनो 68, क्लर्क 817, त्यानंतर सिपाई 1510। कोल्हापूर स्टेनो 101, त्यानंतर क्लार्क 3131 आणि सिपाईसाठी 8703। त्यानंतर लातूर जिल्हा पहा, स्टेनो 62, क्लार्कसाठी 1005, सिपाईसाठी 4054। नागपूर जिल्हा स्टेनो 205, क्लर्कसाठी 3807 आणि मित्रांनो सिपाई हमालसाठी 7026 अर्ज। नांदेड जिल्हा स्टेनो 52, क्लार्क 1626 आणि या ठिकाणी सिपाई हमाल 3392। त्यानंतर पहा, नंदुरबार जिल्हा स्टेनो 64, क्लार्क 894, सिपाई हमाल 4534। नाशिक जिल्हा स्टेनो 315, त्यानंतर क्लार्कसाठी 7943। नाशिकमध्ये सिपाई हमालसाठी 12243 अर्ज आलेत। त्यानंतर धाराशिव उस्मानाबाद जिल्हा स्टेनोसाठी 58, त्यानंतर क्लार्कसाठी 1907
आणि सिपाईसाठी 3145 अर्ज. परभणी जिल्हा स्टेनो 172 आणि क्लार्कसाठी 6898 आणि शिपाई हमालसाठी 10306 अर्ज. त्यानंतर पहा पुणे जिल्हा महत्त्वाचा आहे, बरेच विद्यार्थ्यांनी इथं अर्ज केलेले असतील. स्टेनोसाठी 541, क्लार्कसाठी 4681 आणि शिपाई हमाल हे जे पद आहे त्यासाठी 16257 अर्ज आलेत. रायगडसाठी स्टेनोमध्ये 168, क्लार्कला 2427, शिपाईसाठी 5585. रत्नागिरी जिल्हा स्टेनोसाठी 50, क्लार्कसाठी 1451, शिपाईसाठी 2782. सांगली स्टेनो 121, क्लार्क 1290, शिपाई 2620. सातारा स्टेनो 210, क्लार्क 2680, शिपाई 5440. सिंधुदुर्ग जिल्हा स्टेनो 32, क्लार्क 876 आणि मित्रांनो ठिकाणी शिपाईसाठी 2982. सोलापूर जिल्हा स्टेनो 96 आणि क्लार्कसाठी 2067 आणि शिपाईसाठी 3543. ठाणे जिल्हा 370 स्टेनो, क्लार्क 8333, शिपाई 13681. वर्धा जिल्हा पहा स्टेनोसाठी 140, क्लार्कसाठी 544 आणि शिपाईसाठी 1106. वाशिम जिल्ह्यामध्ये पहा स्टेनोसाठी 12, क्लार्कसाठी 1553 आणि शिपाईसाठी 3032. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यासाठी पहा स्टेनोसाठी 196, क्लार्कला 4450 आणि मित्रांनो शिपाईसाठी 4608. असे एकूण अर्ज पाहता स्टेनोसाठी 4681 अर्ज टोटल आलेले सर्व जिल्ह्यांचे मिळून. त्यानंतर क्लार्कसाठी 96909 टोटल जिल्ह्यांचे मिळून आणि शिपाई हमाल या पदासाठी 2,07,178 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. पाहू शकता शिपाई हमालसाठी 2,07,178 सर्वात जास्त अर्ज शिपाई हमाल पदासाठी आलेले आहेत. सर्व जिल्ह्यांचे मिळून स्टेनो, लिपिक आणि क्लर्क शिपाईचे मिळून जवळपास 3 लाखपेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत, ज्यामध्ये 3,08,768 सर्व अर्ज तुम्हाला पाहायला भेटतील. तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की तुमच्या जिल्ह्यानुसार किती अर्ज आले ते महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला या ठिकाणी समजेल की किती त्या ठिकाणी जागा होत्या आणि त्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत. ही जागांचा चार्ट आहे पहा पूर्ण प्रत्येक जिल्ह्यानुसार. यानुसार तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ तुमचं लागणार आहे, ज्यामध्ये निवड यादीच्या जागा महत्त्वाच्या आहेत. प्रत्यक्ष यादीमधील जागा जास्त करून महत्त्वाच्या नाहीत, कारण की प्रत्यक्ष यादीमध्ये तुमची निवड होईलच, याची शाश्वती नसते. जर वरती नाव असेल एकदम वरती तर शाश्वती थोडीफार असू शकते. तर पहा अशा पद्धतीने ह्या जागा ज्या आहेत मित्रांनो त्यासाठी एकूण आलेले अर्ज तुम्हाला सांगितलेले आहेत. जसं मित्रांनो पुढील माहिती अपडेट येईल तुमच्या फायनल ॲन्सर कीबद्दल आणि निकालाबद्दल, तशी तुम्हाला सर्वात अगोदर माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.